जय शिवराय. विवेक पिंगळे VC50 या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा आपला जो प्रवास होणार आहे तो आंबेगाव तालुक्यातील माळिंग गावला आणि या गावापासूनच जवळ असलेलं दुसरं गाव म्हणजे आसाने हे गाव. तर याही गावामध्ये निसर्गरम्य असा परिसर आहे आणि एक आज श्रावण महिन्यातला पहिलाच रविवार आणि उद्या येणारा सोमवार, त्यामुळे भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांची भरपूर अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या पाठीमागचे व्हिडिओ जर आपण पाहिले असेल तर इथपर्यंतचा जो प्रवास आहे किंवा डिंबे धरणापासूनचा जो प्रवास आहे तो आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. फुलवडे, कोकणीवाडी ही गावे करत मी पुढे आलेलो आहे आणि आपल्याला या निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रवास करताना एक वेगळाच आनंद येतो. कारण एका बाजूला धरणाचा पाणीसाठा आणि दुसऱ्या बाजूला गर्द अशी हिरवी झाडी, त्याचबरोबर उंच डोंगर, यातून प्रवास करण्याची जी काही मजा आहे ती वेगळीच आहे. आणि अधूनमधून येणारा पाऊस, श्रावणसरी अंगावर घेत सह्याद्रीतला हा जो प्रवास आहे तो स्वर्ग सुखापेक्षा कमी नाहीच. आपण आता येऊन पोहोचलेलो आहे माळिंग फाट्यावरती किंवा आसाने फाट्यावरती. त्याचबरोबर या ठिकाणावरून आपल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आता जो आपण प्रवास करतोय तो म्हणजे डोंगरा नदीचा पूल. ही डोंगरा आणि नदी या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी आहे. या ठिकाणावरून माळिंग साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. माळिंग गाव
रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आणि छोटासा हा रस्ता. या रस्त्यावरून प्रवास करताना माळींग गावाबद्दलच्या जुन्या आठवणी जागृत होतात. आपण येऊन पोचलेलो आहोत माळींग गावामध्ये. पहाटे 5च्या नंतर कोसळायला सुरुवात झाली आणि पूर्ण माळींगाव या डोंगराच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्ण गाडलं गेलं. हे या माळींगावातील जुनं मारुती मंदिर आणि हा पूर्ण परिसर, या भागात दरड कोसळली होती तो हा संपूर्ण परिसर माळीणवासियांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही जी झाडं लावलेली आहेत. आपण आता माळींग गावात झालेल्या दुर्घटनेमध्ये या गावातील 151 व्यक्ती यात मृत्युमुखी पडलेले होते. तर त्या व्यक्तींची नावे या स्तंभावरती लावलेली आहेत. 30 जुलै 2014 रोजी या माळींमध्ये जी दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेमध्ये पूर्ण गावातील 151 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. माळींग गावाचं आणि माझं नातं असं आहे की माळींग गावाबरोबर 2011 साली ज्यावेळेस जनगणना झाली, त्या जनगणनेचं काम चांगला आहे. डांबरीकरण संपल्यानंतर आपल्याला एक कच्चा रस्ता लागतो आणि या रस्त्याचं काम बहुतेक उन्हाळ्यात चालू असावं, परंतु पावसाळ्यामुळे रस्ता बराचसा खचलेला आहे. त्याचबरोबर या रस्त्यात डोंगरावरील दगड आणि माती वाहून आलेली आहे. निसरडा असा रस्ता आणि या रस्त्यातून आपण प्रवास करत पुढे चाललेलो आहोत.
बघू शकतं. या ठिकाणचा डोंगर भुसभुशीत झालेला असून सतत पडणारा पाऊस हा डोंगर कधीही निखळू शकतो असंच वाटू लागते. दखल घेऊन या रहिवाशांचं पुनर्वसन करावं. डोंगरमाथ्यावर आल्यानंतर सभोवतालचा परिसर त्याचबरोबर उंच कडे आपल्याला दिसतात. या डोंगरमाथ्यावरून आपल्याला जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका या दोन्ही तालुक्यांमध्ये जाता येतं. डोंगर उतारावर आणि डोंगर माथ्यावरती पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्या फुलतात आणि या रानभाज्यांवरती या आदिवासी भागातील लोक आपली उपजीविका करत असतात. आहारात या रानभाज्यांचं प्रमाण असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती आपोआपच वाढली जाते. या रस्त्याने प्रवास करत आपण डांबरी रस्त्याला लागतो आणि या डांबरी रस्त्यावरून आपण खाली जुन्नर तालुक्यात आपल्याला जाता येतं. तसेच वर्सुबाई उंबरवाडी या ठिकाणी आपल्याला जाता येतं. त्याचबरोबर सरळ गेला असता आंबे आणि हातवीज या दोन्ही गावांकडे हा रस्ता आपल्याला घेऊन जातो. समोर दिसणाऱ्या हॉटेलमध्ये चहा घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो. पुढे आल्यावरती डोंगर सपाटीवरती अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. त्याचबरोबर धुकेही काही प्रमाणात येत होते.
या रस्त्याने पुढे गेल्यानंतर आपल्याला दुर्गुबाई किंवा दुर्गाबाई आणि ढाकोबा या ठिकाणी जाता येतं. त्याचबरोबर कांचन धबधबा याही धबधब्यावरती आपल्याला या रस्त्याने जाता येतं. या गावाच्या पुढे गेल्यानंतर आपण एक आगळंवेगळं ठिकाण पाहणार आहोत. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या जागेवरती जे 2 दगड आहेत, त्या 2 दगडांवरती दुसऱ्या दगडाने आपण मारा केला असता घंटेसारखा आवाज आपल्या कानावर ऐकू येतो. परंतु दुसऱ्या दगडांवरती आपण आघात केल्यावरती तसा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. वरती आपण आंबे हातवीज समोर जी वाडी दिसते ती म्हणजे पसारवाडी आहे आणि या पसारवाडीवरती माळींसारखंच संकट घोंगावत आहे. या परिसराचा निसर्ग हा खूप पाहण्यासारखा आहे. चारही बाजूंनी उंच उंच डोंगर आहेत आणि या डोंगरांवरती फेसाळत येणारे मोठे मोठे धबधबे. या गावांना जोडणारे जे रस्ते आहेत ते पावसाळ्यामध्ये पूर्णपणे कोसळून गेलेले आहेत किंवा तुटलेले आहेत. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.